100 रुपये पाव का? ओके. प्युअर दूध. हा एकदम नॅचरल ब्राऊन काड्या. आणि हे दादा किती काड्या असतील तरी यात? त्याच्यामध्ये 150 काड्या येतात. 150 का? हे धूप स्टिक आहेत का? म्हणजे सुकेवाले आहेत ना? सुक्यावाल्या. हे बघा. अच्छा, हे असे येतात का आत सुकेवाल्या? ओके. हे बघा, हे पण 25 रुपयापासून. हे पण. हा, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी, कशा आहेत सगळे? मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. तर मी आज आली आहे नळ बाजारमध्ये. तर नळ बाजारमध्ये ना मी अगरबत्तीचं एक शॉप एक्सप्लोअर करणार आहे. तर लवकरच गौरी गणपती येत आहेत, आपले सण सगळे चालू होत आहेत. तर आपल्याला जास्त प्रमाणात लागते म्हणजे ती अगरबत्ती, धूप, कापूर, हे सगळं एकाच शॉपमध्ये मिळतं. तो शॉप आज आपण एक्सप्लोअर करणार. मराठी माणसाचं हे शॉप आहे, ते पण नळ बाजारमध्ये. आणि भरपूर साऱ्या व्हरायटी तुम्ही बघू शकता. माझ्या मागे भरपूर व्हरायटी आहेत. आणि या शॉपचं नाव आहे श्री समर्थ कृपा. तर या दादांच्या शॉपला आज आपण व्हिजिट करणार आहोत. आणि या शॉपमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला आधी सांगते. तुम्ही सँडस रोडवरून यायचं आहे. टॅक्सी तिथे लागलेले असतात. 15 रुपये शेअरिंग टॅक्सी घेतात. गोल मंदिराच्या इथे सोडतात. तिथून सरळ आपल्याला चालत इकडे यायचं आहे. आणि दादांचं 10 शॉप सोडल्यानंतर दादांचं शॉप लागतं. चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. नळ बाजारमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला सांगते. हे समोर गोल मंदिर आहे आणि इथे ना आपल्याला इथे थांबवते टॅक्सी. हे बघा, हे समोरच नळ बाजाराचं मार्केट चालू होतं. इथून सरळ चालत जायचं आहे. गोल मंदिराच्या इथून आपल्याला सरळ चालत यायचं आहे. सरळ चालत आल्यानंतर ही समोरची जी गल्ली आहे आणि इथून सरळ आपल्याला चालत यायचं आहे. तिथून समोरच्या इथून ना हा 10 दुकानं जर सोडलीत ना तर हे दादांचं शॉप आहे. हे बघा, हे पूर्ण हे दादांचं शॉप आहे. गणपतीच्या कंट्या, अगरबत्ती, धूप, कापूर सगळंच एकाच शॉपमध्ये भेटतं. आणि एकमेव मराठी माणसाचं शॉप आहे नळ बाजारमध्ये. तर हे दादा आहेत. दादा नमस्कार, कसे आहात? तर दादा, आपल्याकडे गौरी गणपतीसाठी काय काय नवीन माल आलाय जरा तुम्ही सांगाल का? हो, म्हणजे गणपतीसाठी आपल्याला लागणाऱ्या अगरबत्त्या, धूप, वेगवेगळ्या प्रकारचे धूप आहेत आपल्याकडे. ते धूपामध्ये लोबानाची पावडर आहे, म्हणजे आपण जे धूर वगैरे करतो ना आरतीने त्याच्यासाठी. ओके. तर दादा, आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय होते अगरबत्तीची वगैरे? काय सुरुवात होते? आपलं 50 रुपयापासून चालू होतं आपल्याकडे. ओके. 50 रुपयाचं पॅकेट येतं. ओके. मोगऱ्याचे. ओके. क्वालिटी पण चांगली आहे आणि मस्त सुगंध पण चांगला. ओके. आणि काय काय आहे अगरबत्तींमध्ये? कोणते कोणते फ्लेवर आहेत जरा सांगा ना तुम्ही. तुम्हाला 5-6 फ्लेवर, मोगरा, गुलाब, चंदन, केवडा, रातराणी, असे 5-6 फ्लेवर आहेत. ओके. त्यामध्ये दुसरे तुम्ही बॉक्समध्ये घेतो तर त्यामध्ये पण वेगवेगळे पायनॅपल, मिल्क, असे मसाला बत्त्या, अशा डब्यामध्ये नवीन नवीन आलेल्या बत्त्या आहेत. हे पण नवीन आहेत. हे काय दादा नक्की? हे 5 सुगंध येतात एकामध्ये. ओके. तर काय दाखवतोयस मग? धूप दाखव. ओके, सांग. आपल्याकडे धूप आहे, हे प्युअर धूप आहे. हां. आणि हे 100 रुपये पाव किलो. 100 रुपये पाव का? ओके. प्युअर धूप. हा एकदम नॅचरली धूप येतो. ओके, म्हणजे त्रास वगैरे होत नाही का याचा? ओके. 100 रुपये पाव बोलला ना दादा? 100 रुपये 100 ग्राम. 100 रुपये 100 ग्रॅम. ओके. आणि हा? आणि हा 30 रुपये 100 ग्राम आहे. ओके. म्हणजे मीडियम क्वालिटी आहे. ओके. आणि ही त्यापेक्षा जरा चांगली क्वालिटी आहे. 40 रुपये 100 ग्राम आहे. ओके. ही मोरा धूप आहे. मोरा धूप. ओके. हे बघा, धूपचे बरेच प्रकार आहेत ना दादा? हे 60 रुपये 100 ग्राम. ओके. 60 रुपये 100 ग्रॅम. आणि हा कोणता आहे? हा कणी धूप आहे. ह्या धुपाची कणी आहे. कणी आहे का? ओके. हे 20 रुपये 100 ग्राम आहे. ओके. 100 ग्रॅम का? 20 रुपये 100 ग्रॅम. हे बघा, 20 रुपये 100 ग्रॅम त्याचीच ही कणी आहे, म्हणजे बारीक पेस्ट केलेली आहे. ओके. आणि हा कोणता आहे दादा? मिक्स लोबानची पावडर आहे. लोगन का? 40 रुपये 100 ग्राम. काय बोलला हा तू? लोबान. लोबन. ओके. हे बघा, त्यांनी टाकले. दादा टाक थोडंसं त्यात लोबन. ते हे बघ, हे बघा लोबन. आणि एकदम वास वगैरे एकदम स्ट्रॉंग नाहीये, छान असं एकदम सॉफ्ट आहे. आणि दादा हे काय आहे? ही प्युअर धुपाची पावडर आहे. ओके. 50 रुपये 100 ग्राम आहे. 50 रुपये 100 ग्राम. ओके. हे बघा, 50 रुपये 100 ग्रॅम का? 50 रुपयाची 100 ग्रॅम येते. हे बघा. आणि हे दादा काय आहे? आणि ही लोबानची पावडर. हे लोबान आहे. ओके. यांची पावडर आहे ही का? ओके. याची सगळ्याची पावडर ही आहे. तर दादा, अजून आपल्याकडे अगरबत्त्यांचं जरा सांग ना मला. अगरबत्त्या आमच्याकडे 50च्या वरती व्हेरायटीज आहेत. या आपल्याकडे अगरबत्त्या चालू होतात. हे 50 रुपयापासून स्टार्टिंग. ओके. 50 रुपये का? आणि ह्यात फ्लेवर वगैरे दादा किती आहेत? मध्ये फ्लेवर 7 ते 8 फ्लेवर येतात. 7 ते 8 फ्लेवर आहेत. अरे वा. हे बघा, 7 ते 8 एका ह्याच्यात फ्लेवर आहेत. आणि हे आणि हे याची
स्टार्टिंग 100 रुपयापासून चालू आहे. 100 रुपयापासून होते का? ओके. सर्व ब्राऊन काड्या. आणि हे दादा किती काड्या असतील तरी यात? त्याच्यामध्ये 150 काड्या येतात. 150 का? ओके. आणि ह्याच्यात पण फ्लेवर आहेत का? त्यामध्ये पण फ्लेवर आहे. हा कोणता आहे? अमृता. अमृत आहे, हे पिंक ड्रॉप आहे, ओके स्मोक्स आहे, ओके हे मोगरा आहे, ओके. चंदन. म्हणजे प्रत्येकामध्ये फ्लेवर आहेत. आणि इकडच्या पण जरा सांग ना मला. हा सर्व मसाला बघतो. बघू काढ. मसाल्यामध्ये पण 20 प्लस व्हेरायटीज आहेत. ओके. हे बघा साई फ्लेवरची मसाला अगरबत्ती आहे. हे 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे का? ओके. आणि हे मोगरा. हे मोगरा याच्यामध्ये लव्हेंडर आहे, ओके. फ्लोरा आहे, शिव. म्हणजे ह्यात किती फ्लेवर आहेत बोललास तू? 20 प्लस फ्लेवर येतात. ओके. पण छान आहे. आणि अजून काय काय आहेत? म्हणजे स्टार्टिंग 50 पासून होते बरोबर आहे आपल्याकडे. आणि एंड कितीपर्यंत म्हणजे लास्ट? तुम्ही घ्याल तसे 400, 500, 600. अच्छा. म्हणजे ब्रँडेड पण आहेत. ओके. अजून काय दाखवतोस दादा मग? या धूप स्टिक आहे. ओके. दाखव दाखव. हे पण वेगवेगळ्या व्हरायटी. अच्छा. या धूप स्टिक आहेत का? म्हणजे सुकेवाले आहेत ना? सुक्यावाल्या असे हे बघा. येते आतमध्ये. अच्छा. हे असे येतात का आत सुकेवाल्या? ओके. हे बघा. हे पण 25 रुपयापासून हे दादा हे होलसेल आहे की रिटेल शॉप आहे? दोन्ही पण आहे. होलसेल मध्ये होलसेल म्हणजे आता समजा कोणाला 2 घ्यायचे असतील बॉक्स तर मग देता तुम्ही? हा मग होलसेल. ते रिटेलचा भाव लागतो की होलसेलचा भाव लागतो? होलसेलमध्ये. होलसेलमध्येच देता ना? ओके. आणि कोणाला बिझनेस वगैरे करायचा असेल तर तू काय सांगशील? बिझनेस वगैरे करायचा असेल तर आम्ही सांगतो, धूप वगैरे देतो होलसेल भावाने. देता का व्यवस्थित म्हणजे करून? देता ना कमी करून? ओके. आणि मला सांग या शॉपमध्ये कसं यायचं जरा तू सांग. या शॉपमध्ये जर सेंट्रल लाईनवरून आलात तर सँडल्स रोडला, हां. आणि वेस्टर्न लाईनवरून आलात तर चर्नी रोड किंवा ग्रँड रोड. ओके. आणि इथली लँडमार्क गोल मंदिर बरोबर आहे? गोल मंदिरच्याच इथे येऊन सोडतात, त्याच्या थोडं मागे सोडतात किंवा तिथून आल्यानंतर सँडल्स रोडवरून आल्यानंतर इथे जवळच सोडतात, डायरेक्टली इथेच सोडतात. ओके. गल्लीच्या बाहेरच थांबतात. तर अजून काय काय अजून काय काय दाखवतोस? हा. म्हणजे ते गणपतीसाठी आपण रात्री जे स्टिक लावतो त्या. ओके. हे बघा. आणि ना फ्लेवर आहेत खूप युनिक फ्लेवर मध्ये आले. फ्रुट्स फ्लेवर मध्ये पण आलेत ना दादा? युनिक फ्लेवर आहेत सगळे. काय कॉस्ट आहे दादा ह्याची? ह्याची कॉस्ट काय? 50 रुपयाला 4. ओके. आणि दादा ही किती तास तरी चालते? 4-5 तास चालते. किती? 6 तास चालते एक गाडी. 6 तास? अरे बाप रे. आणि ही दादा पायनॅपल वाली? ही समजा 3.5-3 तास चालतात. ओके. 60 रुपयाला पडतं पॅकेट. 60 रुपयाला का? ओके. म्हणजे 4 ते 5 तास सहजपणे चालतात. ओके. आणि अजून काय दादा? ओके. घीच्या वाती आहेत. हा हा. कशा आहेत दादा या घीच्या वाती? ही 60 रुपयाला 50 पीस. ओके. आणि हे 120 रुपयाला आहेत 100 पीस. किती? 120 रुपयाला 100 पीस. ओके. या घी वाती आहेत 120 रुपयाला 100 पीस. आणि हे 50 रुपयाला किती बोलला दादा? हे 50 पीस आहेत 60 रुपये. 60 रुपयाला. ओके. तर इकडे पण बघू शकते बघा धूप आहेत. दादा धूप दाखव जरा. कापूर. अच्छा. हे इथे धूप आहेत आणि इथे कापूर आहेत. कापूर. हा. हे बघा कापूर. कसं दादा पॅकेट हा? कापूर 120 ला आहे. 120 ला. ओके. आणि किती असतील तरी? 100 ग्रॅमचा आहे का? ओके. 120 ला आहे ना बोललास दादा? 120 ला आहे. ओके. आणि जरा मोठे आहेत का स्टिक दादा? मोठे पण आहेत, सर्व साईज भेटणार. ओके. 100 किती बोलला? 240 ला. 240 ला आहेत. आणि इकडे कापूरच. हे काय बोलतात त्याला? ह्याला धूप आहेत. धूप स्टिक आहेत. हे बघा धूप स्टिक आहे तिथे. आणि फ्लेवर मध्ये आहेत ना दादा? वेगवेगळे फ्लेवर. हे बघा चंदन, मोगरा, लव्हेंडर. लव्हेंडर आहे. बरेच फ्लेवर आहेत. हे बघा. हा कोणता आहे? वैष्णवी. ओके. आणि ह्या दादा फ्लेवर मध्येच आहेत की कसं काय? अरे हा. हे काय आहे? पर्पल मध्ये काय आहेत? वैष्णवी आहे. वैष्णवी. ओके. सेंटेड आहेत का? ओके. आणि ही कशी आहे दादा? 120 ला पाव. 120 ला पाव किलो. हे मिक्स फ्लेवर आहे. ओके. सुगंध आहे. 5 का? ओके. फाईन 1 का? म्हणजे 5 प्रत्येक फ्लेवरचे ह्याच्यात आहेत. आणि कशी आहे दादा ही मिक्स वाली अगरबत्ती? 120 ला. किती गाड्या असतील तरी यात? 150 गाड्या येतात. 150 गाड्या. ओके. आणि अजून काय आहे? आणि एक धूप कप आहे. धूप कप आहेत बघू शकता. हे बघा. हे कितीला आहे दादा? 55 पीस. 200 रुपयाला 55 पीस. अरे वा छान आहे. 200 रुपयाला 55 पीस आहेत. मस्त आहेत. हा. प्रत्येक फ्लेवर मध्ये आहेत का? अच्छा. ओके. प्रत्येक फ्लेवर मध्ये आहेत. आणि हे काय आहे दादा? ही चंदन पावडर आहे. चंदन पावडर आहे का? अरे वा
चंदन पावडर आहे बघा. हा, पूजेसाठी वगैरे लागते. कशी आहे दादा ही चंदन पावडर? 100 ग्राम आहे. 60 रुपये 100 ग्रॅम. ओके. आणि इकडे हे बघा हळद, कुंकू, अबीर, गुलाल हे सगळं असं पॅक करून ठेवलंय. 10 वाले पॅकेट आहे. 10 वाले पॅकेट आहेत. हे बघा सगळे 10 वाले पॅकेट आहेत. हे बघा इथे सगळे 10 वाले पॅकेट आहेत. कापूर आहेत. हा कसा कापूर आहे दादा? 40 ग्राम आहे. 40 रुपयाला. हा 40 रुपयाला 50 ग्राम. ओके. आणि हे डबीतले पण आहेत ना? अच्छा. 100 वडी, 200 वडी. ओके त्यापेक्षा मोठे आहेत अशा वेगवेगळ्या. ओके 40 ग्रामचे येते आपल्याला 80 रुपयाला येतं. ओके. आणि तेल पण आहेत ना? हो, बत्तीचं तेल पण येतं. हे बघा तेल आहे तिथे. देवाचं तेल आहे ना? हो, देवाचं तेल 900 कसं आहे? 900 ग्रॅम 800 ml आहे. 800 ml आहे का? 40 रुपयाला पडतं. 140 रुपयाला. ओके. आणि इकडे पण अगरबत्त्या आहेत. हे बघा हे ह्याचे पुढे घ्यावे लागतील ना? हे कितीला आहे? सिंगल पण भेटणार का? हे कितीला आहे दादा? हे पूर्ण पॅकेट घेतलं तर तुम्हाला होलसेल रेट लागेल 200 रुपये. 200 रुपयाला. म्हणजे एक पॅकेट आपल्याला कितीला पडतो तरी? 40 रुपयाला का? ओके. तर एक पॅकेट 40 रुपये जर तुम्ही पूर्ण घेतलात तर. आणि हे काय कापूरच आहे का दादा? भीमसेन कापूर आहे. अच्छा, भीमसेन कापूर आहे. ओके. हे बघा हे कसं आहे दादा? हे भीमसेन कापूर येणार 1400 रुपये किलो. 1400 रुपये किलो. हा किती 1 किलो आहे? अर्धा किलोचा. ओके, अर्धा किलो आहे. आणि इकडे बघा सगळ्या अगरबत्त्या लावलेल्या आहेत. गंगाजल पण आहे, गोमूत्र पण आहे, रोज वॉटर आहे. इथे बऱ्याच व्हरायटी आहे. मेणबत्त्या आहेत. अगरबत्त्यांचा तर भरपूर स्टॉक आहे ना दादा? हो. आणि ह्या अगरबत्त्या अर्धा किलो मध्ये येणार रोजसाठी वापरायला. रोजसाठी. हा कितीला आहे दादा बंच? हे 90 रुपयाला अर्धा किलो. ओके, अर्धा किलोचा. ओके, 90 रुपयाला आहे का? हे बघा ह्याच्यात फ्लेवर आहेत का दादा? हे बघा चंदन फ्लेवर आहे, गुलाब आहे. अजून हा कोणता आहे दादा? मोगरा. हा बघा मोगरा आहे. आणि तिकडे पण बऱ्याच अगरबत्त्या आहेत. ते बघा किती मोठे मोठे लावलेले आहेत अगरबत्त्या. आणि इथे पण आहेत. हे दादा हे पॅकेट मधले काय आहेत जरा दाखव ना. त्या पॅकेट मधले जरा अगरबत्त्या दाखव ना. हे कसे आहे दादा? 50 रुपयाला. 50 रुपयाला आहे का? 100 ग्रामचे पॅकेट येतं. ओके. आणि तिथे त्या सगळ्या अगरबत्त्याच आहेत ना? आणि देवाच्या ना कंठ्या पण आहेत छोट्या छोट्या. तर त्या कंठ्या पण दाखवते. छान वाटतात कंठ्या. या कंटात 10 रुपयाला. 10 रुपयाला का? अरे वा, छान आहेत. हे बघा 10 रुपयाला घंट्या आहेत. हे बघा 10 रुपयाला घंट्या आहेत. खूप छान वाटतायत कंट्या. हे बघा. आणि दादा आणि इकडे बघा हार. जरा हारची प्राइस पण सांग ना मला. कशा आहेत? आपल्याकडे 60 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 60 रुपयापासून का? ओके. हे सगळे 60 वाले आहेत का? हे 60 वाले आहेत, 80 वाले आहेत. ओके. हे वरचे 120 वाले आहेत. हां हां. आणि हे पण फुलांमध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत. ओके. 60 रुपयाला आहेत. ओके. आणि ते धूपचं आहे ना स्टँड? आणि हे धूप. अच्छा. हे धूपदाणी, कापूर. हा कापूरदानी आहे. धूपचं नाही, कापूरदानीचं स्टँड आहे. हे कितीला आहे दादा? हे 300 रुपयाला येणार. 300 रुपयाला का? ओके. 300 रुपयाला येणार ते. आणि इकडे गंगाजल वगैरे छोट्यामध्ये पण आहे का? हे कितीला आहे दादा? 10 रुपयाला पडते. 10 रुपयाला का? ओके. जर कोणाला मोठं नको असेल तर ते छोटंही घेऊ शकतात ना? आणि हे बघा इथे ह्याला काय म्हणतात दादा? हे धूपदाणी. धूपदाणी. हा बरोबर धूपदाणी आहे. कसे आहेत दादा हे? पितळेचे कितीला आहेत? हे पितळेचे 140 ला आहे. ओके. आणि हे 50. आणि हे 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे. ओके. आणि इकडे कापूस वगैरे पण आहे. दादा कसं आहे कापूस? कापूस 10 रुपयापासून स्टार्टिंग आहे. आणि हे वात कशी आहे ही? ही वाद घेतली तर 30 रुपयाला येणार. ओके. त्याच्यात किती असतात दादा? त्याच्यामध्ये येतात 100-200 पीस येतात. ओके. आणि देवाचे वस्त्र वगैरे पण आत आहेत ना? ते बघा सगळे आत वस्त्र आहेत देवाचे तिथे लावलेली. हे बघा सर्व पूजेचं साहित्य भेटतं. सगळं पूजेचं साहित्य मिळतं ना? तर A to Z गोष्टी या शॉपमध्ये मिळतात. 150 रुपयापासून चालू आहे. 150 रुपयापासून का? 150 रुपयाला आहे, 180 रुपयाला आहे. ओके. हे तर 180 रुपयाचे रेंजचे आहे. 180 रुपयाचे का? हो, हे तर 180 वाले. हा 200 रुपयाला आहे. ओके. दुसरं 180 रुपयाला आहे, 180 वाले. तर वेगवेगळे व्हेरायटी आहेत. हा सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. हे बघा इकडे तिकडे पण आहेत ना दादा? तिकडे मोठे पण आहेत मोठे सगळे. हार आहेत, मोठ्यांचे आहेत. हा मोठी साईज येते. हा. ती 200 रुपयाला पडते. ओके. एकदम मोठी पाहिजे तर मग एकदम मोठी साईज पण आहे. अच्छा. हा ते बघा 400 रुपयाला आहे. किती? 400 रुपयाचे आहे. 400 रुपयाला का? 500 वाले. 600 वाले. म्हणजे किती फुटाचे असतील तरी दादा हे? 4-5 फुटाचे. 4-5 फुटाचे. आणि हे वाले हे इकडे आहेत ते? 1 फूट 2 फूट. ओके. 1 ते 2 फुटाचे का? त्यांना येतात. ओके. तर हे होतं असं दादांचं शॉप. आणि एकमेव मराठी माणसाचं शॉप आहे नळ बाजारमध्ये. तर आपल्या मराठी माणसाला खूप सारं प्रेम द्या, खूप सारा सपोर्ट करा.
आणि हे दादांचं शॉप तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटद्वारे नक्की सांगा. इथे सगळं पूजेचं सामान होलसेल आणि रिटेलमध्ये भेटतं. दादांच्या शॉपला नक्की एकदा व्हिजिट करा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माझ्या व्हिडिओसाठी मला फॉलो करा. बाय बाय.